नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर 5 वाजलेले संध्याकाळचे. आवरून निवरून म्हटलं चला आता ब्लॉगला तरी सुरुवात करावी. सकाळी तर मला अजिबात वेळ भेटला नाही आणि गुडिया गेली बड्डेला. तर चला, गुडिया आणि तिची मैत्रीण गेली बड्डेला. आम्ही 3 जणे. तर म्हटलं आता काय बनवायचं. सकाळी मी वटाणे टाकून दिले होते, व्हाईट कलरचे वटाणे रगडा बनवण्यासाठी. तर मी रगडा बनवणार आहे आणि त्याच्यासोबत थोडेसे पॅटीस बनवणार आहे आपल्या बटाट्याचे. तर मी वटाणे आणि बटाटे मिक्स करून टाकून देते. हे बघा, इथं पूर्ण तयारी करून ठेवलेली मी. गुडियाचा टिफिन वगैरे संध्याकाळचं सर्व क्लीन करून आता ही सुद्धा तयारी करून जाते मी. पाणी गरम झालंय. त्यांच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे आणि काय घेतलंय गुडियाने घेतली आहे फोटो फ्रेम करून. दाखवू नाही शकणार मी. आणि तिच्या जिचा बर्थडे आहे ना तिचीच फोटो फ्रेम केलेली. आणि तू पण तेच केलंय का? तिचं हे छोटीशी फोटो फ्रेम केलेली आहे आणि पैसे घेतले वाटतं तुम्ही. काय कॅडबरी घेणार आहे का तिला? यायच्या वेळेस तिची मम्मी रस्ता क्रॉस करून देते आम्हाला. आणि इकडनं कोण करणार आहे? इकडनं अरे इकडनं तिची मम्मी येईल ना ग तिथपर्यंत. नाही म्हणते तिथं राधिका हॉटेल पर्यंत येईल ना तिची मम्मी. खरं सांगा. हा ना खरंच. नाही तर माझ्या घराकडूनच चाललो. हा आम्ही इकडून हा खूप लॉंग कट आहे. नाही खरंच येणार आहे का तुझी मम्मी पण? अरे हो ना. हा मग मी तेच सांगतो. तू कशी म्हणते रस्ता? हा मी फोन लावते तुझ्या मम्मीला. नाही तर मी तिथून रिटर्न आणि ना तुम्हाला. हा ही जास्त आहे. कोण? भवानी तू. आणि कपडे तर देख दोघींनी कसे घातले. एवढे कपडे राहून सुद्धा त्यांनी सिंपल कपडे घातले. गरम होते म्हणजे. मला फोन कर, दिव्याच्या घरी गेली का? इथं मी बटाटे सुद्धा धुवून ठेवलेले. आपल्याला पॅटीस साठी जास्त बटाटे लागणार आहे आणि रगडासाठी 2-3 बटाटे लागणार आहे. इथं वटाणे धुवून ठेवलेले टाकून देते आणि मग टाकते आपले बटाटे धुवून. गरम पाणी झाले. आणि मला असं वाटतंय थोडं पाणी जास्त झालंय का, मी पाणी काढून घेते. आणि मला आहे ना ब्लाउज टाकायला पण जायचंय. म्हटलं ब्लाउज पण टाकून येते आणि राऊंड पण मारून येते. मीठ टाकून घेते ना, हळद टाकून कुकर लावून देते. 6-7 शिट्ट्या करून घेते आणि मग जाते राऊंड मारायला. इकडनं आलं की कसं आपल्याला इजी पडतं, त्याच्यामुळे मी जायच्या पहिलेच तयारी करून घेते. आपल्याला पण जास्त हे होत नाही. वटाणे लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे 6-7 शिट्ट्या करायच्या. तर मी आता ब्लाउज टाकून येते आणि तिथून आल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर मी ब्लाउज टाकायला गेली होती आणि लग्नाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे ना सर्वीकडे नवरींचे ब्लाउज चालू होते. तर त्या ताई म्हणे एवढे 10-15 दिवस थांबा तुम्ही. आणि मला पाहिजे होता अर्जंट ब्लाऊज. मला 11-12ला लग्नाला जायचं होतं, ती साडी घालायची होती मला. तर म्हटलं ठीक आहे ताई. आणि तिकडनं मी वापस घेऊन आली. परत बघते इकडे पण आहे, तर तिथं जाऊन बघते. म्हटलं त्या ताई शिवून देतील तर ठीक आहे, नाही तर मग राहू दे, दुसरी साडी घालीन. तिथून आली आणि मग पूर्ण तयारी करून घेतली मी. रगडा झाला माझावाला आणि इकडे मी आपलं आलू पॅटीस बनवते ना, तर त्याची तयारी करून घेते म्हटलं. आणि तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करते. तर कशी बनवते मी तर. आणि खूप छान लागते रगडा पॅटीस बनवायला, खायला पण मस्त लागते. आणि बनवणं म्हणजे खूप इजी पण येते. तर मी इथे ना ब्रेड घेतलेले, आपले साधे ब्रेड आहे, मिल्क ब्रेड.
तर मी ना पहिले ना मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा करून घेते आणि रगडा करून घेतला मी पहिलेच. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा करायचा आहे, तेवढा करून घेते. आपले ना पॅटीस खूप म्हणजे अशा क्रिस्पी होतील ब्रेड टाकला की. आणि आपल्याला असं पटकन फिरवायचं नाही आहे, नुसतं स्लोली बंद करायचंय, फिरवायचंय. तर मग काय होतं, पूर्ण गोळा तयार होऊन जातो. आणि इतकं छान झालं नाही. आणि पण आपण लगेच असा फिरून घेतला ना, बंद चालू करायचं, मस्त झालं. तर मी आवरून घेते. आपण आता आहे ना काय करू, एक मिनिट. तर मी काय करते आता, हे बटाटे छिलून घेतले, त्यांना मस्त बारीक असं मॅश करून. बटाटे लवकर शिजत नाही ना, म्हणून मी ना 7-8 शिट्ट्या घेऊन घेते. आपले बटाटे घेऊन जातात आणि बटाटे घेऊन. आणि रगडा तर मी 2-3 वेळेस तुम्हाला करून दाखवलाय. म्हटलं चला आज आपण, माझं पण खायचं मन होत होतं, चटपट खायचं मन करत होतं. आणि गुडी आता आलेली नाही अजून, 8:30 झाले. आणि व्यवस्थित असं पूर्ण बारीक व्हायला पाहिजे. आणि हे गेलेले त्यांच्या दादांचं कामसाठी. मम्मी कोणतरी आलंय का? मम्मी कोणतरी आलंय. कोण आहे? ती आंटी वाटतं. काय आली म्हणा, त्या आंटीला म्हणा मम्मी. तर मी याच्यात टाकते अद्रक लसूणची पेस्ट. आली यावर आली. याच्यात टाकते मीठ. या ना, ते गेले मी त्यांचं दातांचं कामसाठी. आणि आपला ब्रेडचा चुरा. थोडा गरम मसाला, आपली धनिया पावडर थोडं टाकायचं, जास्त पण. आणि हळद घेते, जिरा पावडर घेते. आणि चटपटी लागण्यासाठी आपण घेऊ चाट मसाला थोडासा. तिखट घेते, कोथिंबीर. आणि सर्व आता मिक्स करून घेऊ.
इतक्या होतील ना. सकाळी गुड्याला सुद्धा देता येईल मला. 2 गुड्याला नाश्त्यासाठी करून घेणार मी. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या करून घे. आणि आणि चेक करून घ्यायचं आहे आपल्याला नमक वगैरे. भारी झालं. तर याला मी ठेवते आता. तर मी ना आता काय करते, बाहेरून जाऊन येते, काम करून येते आणि मग करते. कारण की ना कृष्णाची आता थोडी पाणीपुरी आणलेली होती, पाणीपुरी खाल्ली आणि यांना पण यायला वेळ आहे. गरम गरम तेच कांदे वगैरे सुद्धा कापून ठेवले. तर मी आता तपास करून येते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी ब्लाउज टाकून आली, मेथीची भाजी घेऊन आली तिकडनं. मेथीची भाजी साफ करून घेतली, बाहेर बसलेली होती तर. आणि आता बनवते. किती वाजले माहिती का? 9:30 वाजले. आणि यांच्या दातासाठी ना यांना सांगितलं डॉक्टरांनी तर 1-1.5 तासाने जेवायचं असं. त्याच्यामुळे मग मी बाहेरच बसले मेथीची भाजी साफ करत. करून देते. आणि आपल्याला जर कॉर्नफ्लॉवर जर लावायचं राहिलं ना तर कॉर्नफ्लॉवर पण लावू शकतो आपण. बघते मी कॉर्नफ्लॉवरची गरज आहे का मग असं. जसं आपण साबुदाण्याच्या टिक्क्या बनवून घेतो ना तशा बनवून घ्यायच्या. तेल पण गरम झालेलं आहे. आणि मस्त हलक्या हाताने आपल्याला आणि आपलं इमलीची चटणी मी कृष्णाला पाणीपुरीवाल्याकडनं आणायला लावली. दरवेळेस मी पाणीपुरीवाल्याकडनं आणायला लावते. खूपच आवडलं तुला. कोणाला आवडली का? ठीक. हिने काय आणलं होतं? प्रज्ञाने दिव्याचं गिफ्ट, आईचं युगाचं गिफ्ट काय होतं? तिने असं हार्टशेप बनवलं होतं, तिच्यामध्ये त्याचे फोटो होते. मी तुम्हाला आहे ना आपला दही रगडा बनवून दाखवते. दही रगडा पॅटीस बनवून दाखवते. आणि हे काढून घेते.
छान झालाय ना मस्त. पण काय ते आम्ही काहीतरी बनवतोय. आलू वडा. मस्त त्याच्यावरती टाकते दही. म्हणजे मी घरी राहील नाही. तुम्ही मस्त खा. कोथिंबीर. तू काय करून आली का? तू काय खाल्लं तिथं? आणि आपली चटणी. ठीक आहे. कृष्णाला जास्त शेव सांगितली त्यांनी नुसती थोडीशी शेव घेऊन आला. कृष्णाला म्हटलं थोडीशी जास्त शेव आण, तर 10 रुपयाचीच घेऊन आला. त्याच्यावरती टाकते मस्त शेव. तर या खायला आमचे साहेब तर अजून बसणार नाही आणि मी पण त्यांच्या सोबत बसीन. आता मुलं जे खातील ते खाऊ देते आणि आम्ही बसतो आता नंतर. तर ते टी व्ही पाहत आहे. आणि सकाळी मी गुड्याला देणारे मेथीचे पराठे, तर त्याच्यामुळे मी मेथी वगैरे पण सुद्धा साफ करून ठेवलेली आहे. आणि हे नाही यांचं जेवण झालं का एवढंच आवरायचं आहे माझं, तर हे एवढं नंतर आवडणार आहे. तर चल घे पटकन. मग काय घेऊन जाणार? हिला मेथीचे पराठे आवडत नाही. काय ते भाजीला काय सापडतं काय? ठीक आहे, हेच मी त्याच्यात मिश्रण भरून पराठा करून देईल. 2 आलूचा हे मिश्रण पडलेलं आहे ना, याच्यातच पराठा करून देईल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.